गोलात टाकलाय चेंडू ऋषिकेशने, संधी देत नाहीये प्रवीण पठारेला. 3 बॉल फक्त धावा खर्च केला ऋषिकेशने 3. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आणि ब्लॉक मध्ये चेंडू टाकला आणि प्रवीण पठारे आता इथून 3 षटकार ठोकले तर रोख रक्कम 500 रुपये माजी सरपंच रामचंद्रजी मिनमिने यांच्याकडून. आणि चौथा बॉल फटका चांगला प्रॉपर कनेक्ट केला आणि पाठवला चेंडू सीमा बाहेर. खेळाडूच्या आवाक्यामध्ये चेंडू होता, कदाचित हाताने तो ढकलू शकला असता. प्रवीणचा शॉट इतका दमदार होता की धावा लिहिल्या 6 षटकार. टोटल पर्यंत जाऊन पोहोचली ती मात्र 21 या अंकावरती. 4 बॉल आणि 21 धावा. या मैदानावरती ओव्हरमध्ये 1-2 षटकार खेळणं हे फलंदाजासाठी अगदी सोपं आहे. 21 धावा झाल्या. चौथ्या बॉलवरती षटकार आलाय ऋषिकेश कोळंबेवरती. फटका आला. यावेळेस चेंडूने देखील टर्न घेतला. पॉइंट मध्ये खेळाडू 1 रन मिळेल. 22 धावा स्वर्गीय भास्करी लोणंदप टीमच्या. ओव्हर नंबर 2चे 5 बॉल इथून समाप्त केले ऋषिकेश कोळंबेने. ऋषिकेशने एकच टार्गेट ठेवलं की यॉर्कर स्पॉट वरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्याने सातत्याने केला आणि त्या कारणास्तव एक चेंडू जो खराब होता त्यावरती प्रवीणचा षटकार आला. अन्यथा 4ही बॉलवरती त्याने सिंगल धावा खर्च केला. पुढे आले तर मारुती फसवलं ऋषिकेशने. बादची कडा शांताराम कोळंबेने कॅच पकडली आणि धक्का दिलाय स्वर्गीय भास्करी लोणंदप टीम. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 विकेट आउट झालेत आणि 22 धावा. नीडच्या स्पर्धेमध्ये आणि 2 षटकामध्ये 22 धावा उभारल्यात स्वर्गीय भास्करी लोणंदप टीमने. प्रवीण पठारे आणि साथीला आता नवीन फलंदाज ऋतिक अंजप टीम कडून न्यू प्लेयर या स्पर्धेमध्ये लॉन्च केलाय आणि समोर मात्र चांदई टीम कडून बॉलर आलाय भावेश. भावेशच्या ओव्हरला इथून स्टार्टअप करतो भावेश. पहिलाच बॉल प्रवीण पठारेचा फटका भरपूर उंच आणि तितकाच लांब. खराब फिल्डिंग झाली. कॅच ड्रॉप षटकार आलाय प्रवीण पठारेचा. डीजे थँक्यू. डीजे ज्ञानेश्वर कवडे साहेबांचं इथे शुभागमन होतं. साहेबांचं मनपूर्वक स्वागत. फायनल डे ची स्पर्धा आणि चांदई टीमच्या विरोधात सध्या प्रवीण पठारेचा हल्ला बोल सुरू आहे. प्रवीणला सातत्याने जीवनदान देताना चांदई संघाच्या या मिस्टेक थोडा भारी पडतात त्या चांदई टीमला. धावसंख्या पोहोचती 28. ओव्हर नंबर 3चा खेळातून झालाय सुरू. पुन्हा एकदा प्रवीण पुढे येत होते. भावेशचा चेंडू समोर होता. चेंडू कनेक्ट झाला नाही. डॉट बॉल आला. धावसंख्या 28. काल देखील प्रवीणने 3rd आणि 4th ओव्हर मध्ये जो गिअर चेंज केला होता तो गिअर आपण पाहिला आणि मोहन दास दादा या ठिकाणी उपस्थित झाले. मोहन दास यांचं मनपूर्वक स्वागत. चांदई टीमच्या पाठीशी नेहमीच राहतात सातत्याने. तर सन्माननीय सरपंच साहेब आदरणीय रामचंद्रजी मिनमिने साहेबांचं शुभागमन. साहेब मंचावरती यावं आपण. अंजप गावाचे आदरणीय प्रतिष्ठित
ग्रुप ग्रामपंचायत बोरिवलीचे माजी सरपंच रामचंद्रजी मिनमिने साहेब या विभागाचं नेतृत्व साहेबांना विनंती आहे की मंचावरती यावं आपण. गोलंदाज तयार आहे भावेश समोर प्रवीण. पुन्हा एकदा प्रवीणचा फटका बाउंड्री लाईनच्या पार षटकार. आदरणीय सन्माननीय माजी सरपंच रामचंद्रजी मिनमिने साहेब आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय अंजप संघाचे ऑल टाइम सपोर्टर चंद्रकांत मिनमिने दादा या ठिकाणी उपस्थित होते. आणि फटका प्रवीणच्या बॅटमधून चेंडू सीमारेखा पार एका टप्प्याने बाउंड्री पार आलाय तो मात्र प्रवीण पथारेचा चौकार. जबरदस्त बॅटिंग चौफेर टोळेबाजी करते प्रवीण पथारे आणि धावा संख्या या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या अंजप संघाची जाऊन पोहोचतीये 38 या अंकावरती. 4 बॉलमध्ये चांदोली संघाच्या गोलंदाज भावेशने धावा खर्च केला त्या मात्र 16 आणि 2 ओव्हरमध्ये 22 होत्या. प्रवीण पथारे इथून संघाला पूर्णपणे लीड करत असताना बॅटिंग मधून भावेशवरती तो तुटून हल्ला चढवतोय आणि या अटॅक मध्ये सध्या थोडा का होईना पण बॉलिंग मध्ये भावेशला थोडा विचार करावा लागतो कारण बाउंड्री छोटी आहे आणि प्रवीणचे शॉट मात्र तितकेच भारी आहेत. पुन्हा एकदा प्रवीणचा शॉट खेळाडू त्या ठिकाणी करतात मिस्टेक. फेक होती स्ट्रायकर येईल आणि प्रवीण वेगाने धावला टॉपिंग क्रीज मध्ये सेफ राहिलाय. 40 धावा झाल्या स्वर्गीय भास्कर अंजप टीमच्या. बॉल संपले भावेशचे 5. ओव्हर नंबर 3 चा खेळ इथून सुरू आहे आणि स्वर्गीय भास्कर 11च्या फलंदाज प्रवीण पथारेचा हा बॅटिंग परफॉर्मन्स संघाला घेऊन गेला आतापर्यंत 40 या धावसंख्येपर्यंत. शेवटचा बॉल भावेशचा. प्रवीणचा शॉट समोर उडवलाय ठोकलाय तो षटकार. समोरच्या दिशेने षटकाराने धावा संख्या पोहोचली स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाची 46 आणि संघाचे पाठीराखे एवढे खंबीर आहेत. सरपंच साहेब आदरणीय रामचंद्रजी मिनमिने चंद्रकांतजी मिनमिने ते जेव्हा जेव्हा संघाच्या पाठीशी असतात तेव्हा तेव्हा संघाची ताकद वाढते आणि त्या ताकदीने प्रवीण पथारेने अंजपच्या टीमला लीड करताना अंथरॅड नीडचं मैदान गाजवलं. कारण आता अंजप आणि अंथरॅड नीड यांना पुढचा आखाडा गाजवायचा आहे. लक्ष्य 2024 आणि या स्पर्धेमध्ये टोटल 41 ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केल्यात. सन्माननीय तंटमुक्ती अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ रावजी हिलाल यांच्या वतीने आम्हाला टोटल 41 ट्रॉफी या स्पर्धेमध्ये दिल्यात. त्यांचं मनापासून कौतुक आणि मानवदास सिरीजसाठी ज्यांनी आम्हाला कूलर दिलंय ते चंद्रकांत बबन जाधव दादा यांचं देखील मनापासून कौतुक. आणि सन्माननीय मैदानावरती सामना सुरू आहे आणि सन्माननीय ग्रुप ग्रामपंचायत बोरिवलीचे माजी सरपंच आदरणीय रामचंद्रजी मिनमिने साहेब यांच्या वतीने या क्रीडा स्पर्धेसाठी रोख रक्कम 2000 रुपयाचा आर्थिक सहाय्य काय होईल रामचंद्र मिनमिने साहेबांसाठी 2000 रुपयाचं. काल गणेश मोडक दादांकडून 2500, देहू दळवी यांच्याकडून 2000, संभाजी पथारे यांच्याकडून 1000 आणि आज रामचंद्र मिनमिने यांच्याकडून 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. 3 ओव्हरमध्ये 46 धावा झाल्यात. 3rd ओव्हरमध्ये भावेशवरती जो हल्ला चढवला प्रवीणने भरपूर धावा झाला. 3 ओव्हरमध्ये 46. पहिला चेंडू इथून डाव्यासाठी निघालाय आणि इथून केली मिस्टेक. थांबा अंपायरच्या ठिकाणी आहेत. वाईट चेंडू इथून घोषित केलाय. वाईट चेंडू इथून घोषित केलाय.
पॉइंटची धाव इथून ऍड होईल. सत्तेचाळीस धावा. बघा स्पर्धेच्या नियमानुसार जर चेंडू कॅरी केला तर तुम्ही रनआउटचा अटेम्प्ट देखील घेऊ शकत नाही. फलंदाजांना सूचना आहे की आपण रनआउटसाठी पुढे जाऊच शकत नाही. इट्स अ हंबल रिक्वेस्ट टू ऑल प्लेयर्स, प्लीज आपण नियम समजून घ्या. 47 धावा झाल्या आणि ऋतिकच्या षटकार हॅट्रिकसाठी हरिश्चंद्र जाधव यांच्याकडून 1001 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आरटीओ साहेबांकडून कॅश प्राइज ऋतिकच्या 3 षटकारांसाठी. पहिलाच बॉल हवेत खेळलाय, खेळाडू दूर आहे, जे बॉल पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय आणि एका रनने स्ट्राईक हवी प्रवीणला. धावा झाल्यात आतापर्यंत 48 आणि भावेश भोईरचे 5 बॉल या 17चे शिल्लक आहेत. 48 धावा आणि चांदई संघाच्या विरोधात तंबू ठोकून उभा आहे तो अंजप संघाचा प्रवीण पथारे. 11 चेंडूमध्ये 32 धावा संख्येवरती खेळतो प्रवीण. फुल टॉस आहे ऑन साइडला, तितका कनेक्ट नाही पण भरदा वेगाने चेंडू बॉल कव्हर केला. नितेश भोईरचा थ्रो आलाय, चेंडू थोडा फसला आणि प्रवीण पथारे इथे मात्र सेफ राहिला. कदाचित प्रवीणलाही माहिती होतं की कदाचित चेंडू आला असता आपली विकेट इथे आपण गमावतोय, तो देखील थोडा थांबला होता पण चेंडूने नशिबाने साथ दिली प्रवीण पथारेला आणि या 2 धावांनी धावसंख्या कंप्लीट झाली आहे त्या अंजप संघाची 50. काय होऊन जाऊ द्या, अंजप संघाने 50 धावा कंप्लीट केल्यात आणि प्रवीण पथारेला 50 साठी येणाऱ्या 4 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. 34 वरती पोहोचला प्रवीण. 12 बॉलमध्ये नॉट आउट 34 खेळतोय. फुल टॉस आहे, समोर खेळले लॉंग मध्ये खेळाडू आणि त्याच्या बाजूने चेंडू. फुल पोझिशन नव्हती लॉंग मध्ये आणि एका टप्प्याने प्रवीणचा हा चौकार. धुमाकूळ घातला प्रवीण पथारेने आंतरनीडच्या या स्पर्धेमध्ये आणि या चौकाराने टोटल पुढे झाली 56 वरती आणि प्रवीण पोहोचलाय तो मात्र 38 धावसंख्येवरती. 50 साठी फक्त धावा पाहिजेत त्या मात्र 12 आणि जर 50 कंप्लीट केली तर प्रवीण पथारेसाठी हरिश्चंद्र जाधव यांच्याकडून 501चं कॅश प्राइज. फटका केला प्रवीण, गॅप मध्ये टोकला, गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू सीमा पार आला प्रवीणचा चौकार. धावसंख्या पोहोचली चौकाराने 58 आणि एकटा प्रवीण जाऊन पोहोचलाय या स्पर्धेमध्ये नॉट आउट 42 रन्स वरती. 11 मध्ये 32 होत्या. 2 बॉलमध्ये प्रवीणने 3 बॉलमध्ये 10 धावा केल्या, अर्थात 14 बॉलमध्ये 42 रन्स वरती पोहोचलाय आणि धावसंख्या टोटल 58. भावेशचे या ओव्हरचे चेंडू अजूनही शिल्लक आहेत तेव्हा तर तब्बल 2. 4 बॉल संपलेत, 58 धावा झाल्यात. अटॅकिंग परफॉर्मन्स राहिला प्रवीणचा. 50 साठी 8 धावा पाहिजेत आणि 2 चेंडू इथून बाकी आहेत. प्रवीणची विकेट ड्रॉप केलेली कॅच थोडी महाग पडली ती चांदई टीमला. गोलंदाज तयार भावेश भोईर. धावा, अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रवीण पथारेच्या 50 कडे सगळ्यांच्या नजरात की 2 बॉल मध्ये प्रवीण 8 धावा करेल का. प्रवीणचा शॉट हवाई हल्ला आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून ठोकला प्रवीणने षटकार. टोटल 64 आणि प्रवीण वैयक्तिक 48. डीजे बॉल भावेश भोईरचा. फुलटॉस प्रवीणचा फटका आलाय आणि मिड विकेटला ठोकला प्रवीण चौका. काय होऊन जाऊ द्या, या स्पर्धेमध्ये दुसरी 50 ठोकली प्रवीण पथारेने आणि 52 धावांची नॉट आउट इनिंग खेळत स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाचा हा स्टार खेळाडू प्रवीण पथारे ठोकतो इथून 50 आणि अंजप संघाने 4 ओव्हरमध्ये टोटल उभारली आहे 68 आणि 69 धावांचं लक्ष दिलंय. ते मात्र चांदई या टीमला 2 ओव्हरमध्ये गोलंदाजांनी सपाटून मार खाल्ला. 2 ओव्हरमध्ये फक्त 22 होत्या आणि नंतरच्या 2 ओव्हरमध्ये धावसंख्या खर्च केली ती जवळपास 46. अशा 68 धावा पोहोचल्यात आणि 69चा टार्गेट घेऊन दोनही भावे